नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीम प्रहार न्यूज मराठी। महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। एका विवाहित तरुणीला मध्यरात्री घरातून उचलून नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे। एवढ्यावरच हा अमानुष प्रकार थांबला नाही, तर अत्याचारानंतर त्या तरुणीला गावातील चावडीवर लोखंडी पोलला बांधून टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली। पीडित विवाहित तरुणीला मध्यरात्री घरातून जबरदस्तीने उचलून नेण्यात आले। यानंतर आरोपीने तिला गावाजवळील नदीपात्रात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे। हा प्रकार घडल्यानंतर त्या तरुणीला गावातील चावडीत आणून लोखंडी पोलला बांधून ठेवण्यात आले। सकाळी गावकऱ्यांनी चावडीत त्या तरुणीला बांधलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला। यानंतर गावकऱ्यांनी तिला सोडवले आणि तिच्या कुटुंबियांना माहिती दिली। ही घटना समोर येताच गावात एकच खळबळ उडाली। या प्रकरणी आरोपी वैभव पडेकर याच्या विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे। मात्र या घटनेत आणखी काही लोकांचा सहभाग असू शकतो असा संशय पीडितेच्या कुटुंबियांनी व्यक्त केला आहे। पीडितेच्या पतीने माध्यमांशी बोलताना सांगितले की इतका गंभीर प्रकार एकट्या व्यक्तींकडून होणे शक्य नाही, त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास करून सर्व दोषींना अटक करण्यात यावी। या घटनेनंतर पीडित कुटुंबीय सध्या भीतीच्या छायेत असून गावातही चिंतेचे वातावरण आहे। स्थानिक नागरिकांकडून या प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे। बीड जिल्ह्यात घडलेला हा प्रकार समाजाला हादरवून टाकणारा आहे। आता या प्रकरणात पोलीस तपासातून आणखी कोणते धक्कादायक तपशील समोर येतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।